एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. भारतात जातीनिहाय जनगणना होणार. केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती आणि याच मागणीबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आगामी जनगणनेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची आज 23 एप्रिल रोजी बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि या निर्णयांमध्ये जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचा समावेश आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीत काय काय झालं याचा आढावा माध्यमांसमोर मांडला आणि त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशात जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी केली जात आहे आणि विशेष म्हणजे काँग्रेससारख्या देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षाने हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने याला प्रचाराचा मुद्दा बनवला होता. आम्ही सत्तेत आलो तर देशभरात जातनिहाय जनगणना केली जाईल असं आश्वासन विरोधकांनी दिलं होतं. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी तर देशभरात आपल्या सभात जातनिहाय जनगणनेला पूर्ण ताकदीनं पाठिंबा दिला होता. देशाच्या शासकीय विभागात, मंत्रालयात तसेच वेगवेगळ्या खात्यात कोणत्या समाजाचे किती लोक आहेत, कोणत्या समाजाला किती प्रतिनिधित्व मिळतं हे समजलं पाहिजे. त्यानुसार भविष्यात धोरण आखता येईल अशी भूमिका राहुल गांधी यांनी यावेळेस घेतली होती आणि प्रत्येक वेळेस त्यांनी घेतलेली आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी त्यांनी याआधी अनेकदा केली आहे. असं असतानाच आता केंद्राने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. कि कई राज्यों ने सर्वे के माध्यम से जातियों की जनगणना की है. जहां कुछ राज्यों ने यह काम सुचारू रूप से संपन्न किया है, वहीं कुछ अन्य राज्यों ने राजनीतिक दृष्टि से और गैर पारदर्शी ढंग से सर्वे किया है. इस प्रकार के सर्वे से समाज में भ्रांति फैली है. इन सभी स्थितियों को ध्यान में रखते हुए और यह सुनिश्चित करते हुए कि हमारा सामाजिक ताना बाना राजनीति के दबाव में न आए, जातियों की गणना एक सर्वे के स्थान पर मूल जनगणना में ही सम्मिलित होनी चाहिए. इससे यह सुनिश्चित होगा कि समाज आर्थिक और सामाजिक दृष्टि से मजबूत होगा और देश की प्रगति भी निर्बाध चलती रहेगी. आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए. यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है. कांग्रेस गवर्नमेंट्स हैव ऑलवेज अपोज्ड कास्ट सेंसस. Caste was not included in all the census operations conducted since independence. In 2010, then Prime Minister late Dr. Manmohan Singh ji had assured the Lok Sabha that the matter of caste census should be considered in the cabinet. A group of ministers was formed to consider this subject. Most of the political parties had recommended caste census. Despite this, Congress government decided to conduct only a survey of caste instead of a caste census. That survey is known as SECC. It is well understood that Congress and its Indie alliance partners have used caste census only as a political tool. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.